सर तुमचा माईक बंद आहे सर. वेट 2 मिनिट. 2 मिनिट थांबा. अजून काही स्टुडंट जॉईन होऊ शकतात. तोपर्यंत मी जस्ट विथ शेअर विथ यू पीपीटी. सर तेवढे ते जिओलाइटचं आणि ते पिरॅमिडचं समजा ना तोपर्यंत. हा घेतोय ना मी पुन्हा घेणार ते जिओलाइट आणि कोणता ते पिरॅमिड तुम्ही नाही का सांगितलं, ती स्लाइड पासून पूर्ण सांगा ना. हा घेतोय मी. सर जिओ प्रोसेस पूर्ण सांगा ना सर. हा पूर्ण घेणार आहे मी, पुन्हा घेणार आहे. सर आवाज येत नाही. एक मिनिट. हेलो सर. हा बोल. कितना बड़ा लेसन है यार? और कितना लेसन में कितना बड़ा है ये लेसन? क्या छोटा है क्या? छोटा है. अभी इसमें इंडस्ट्रियल ट्रीटमेंट है. इंडस्ट्रियल ट्रीटमेंट के बाद डोमेस्टिक वाटर, म्युनिसिपल डोमेस्टिक वाटर सप्लाई ट्रीटमेंट, ये 2 पॉइंट है. इसमें से पहला जो जियोलाइट प्रोसेस है, जियोलाइट आयन एक्सचेंज एंड सोडा लाइम प्रोसेस, आज दोनों प्रोसेस लेने वाले हैं, बाद में सोडा लाइम प्रोसेस. Then in first zeolite or permitted process. Zeolite सर तुम्ही वॉटर चॅप्टरची पीडीएफ सेंड केली का ग्रुपवर? नाही, उद्या सेंड करणार मी. बरं चालेल. उद्या सेंड करते. Zeolite bed is a mixture of sodium, aluminum and silicate. Then zeolite is made up of microporous minerals which have the capacity of exchanging ions. आयन्स एक्सचेंज करण्याची कॅपॅसिटी त्या जिओलाइट बेडची. तो जिओलाइट बेड कसा तयार केलेला आहे? इट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग ऑफ अल्युमिनियम, sodium and silicate. The zeolite bed is prepared and this zeolite bed having exchange capacity. Hence the zeolite bed is used to remove hardness of the water. Remove hardness means remove calcium, magnesium, chloride and sulfate ions, कार्बोनेट, बायकार्बोनेट रिमूव्ह. आपल्याला ज्या हार्डनेस कशामुळे होतं, त्या इम्प्युरिटीज बाहेर काढल्या तर हार्डनेस राहील का वॉटर मध्ये? येस नो सर, नाही राहणार, चाललं जाईल ना ते. आपल्याला ज्या आयन्स मुळे हार्डनेस वाढतं पाण्याचं, त्या इम्प्युरिटीज रिमूव्ह केल्या तर पाण्यामध्ये हार्डनेस राहणार नाही.
म्हणजे कशी काढणार आहे, वेगवेगळ्या प्रोसेस आहे. ही ती जी पहिली प्रोसेस आहे, फर्स्ट प्रोसेस एक्सचेंज ऑफ आयन्स, exchanging ions. Chemical formula of zeolite: Na2O, Al2O3, X SiO2, Y H2O. Then there are two types of zeolite bed. First is the natural zeolite, and second one synthetic zeolite. Natural zeolite are naturally occurring, that is they are prepared from plant materials and they are non-porous. For example, natrolite, Na2O, Al2O3, XiO2, YH2O. Natrolite example of zeolite bed. And synthetic zeolite, second is the synthetic zeolite. They are artificially prepared. Synthetic zeolites are artificially prepared, and these synthetic bed are porous and possess gate structure. These exchanging capacity of synthetic zeolite is higher than natural zeolite. Natural zeolite पेक्षा आर्टिफिशियल किंवा सिंथेटिक जिओलाइटची एक्सचेंजिंग कॅपॅसिटी जास्त आहे. म्हणजे जर जिओलाइट बेड 10 आयन्स एक्सचेंज करत असेल तर सिंथेटिक जिओलाइट बेड त्यापेक्षा जास्त आयन्स एक्सचेंज करतो, म्हणजे तो जास्त दिवस टिकू शकतो. ओके, देन जिओलाइट प्रोसेस. आता ही जिओलाइट प्रोसेस कशी आहे, एक सिलेंडर आहे किंवा एक टँक घेतला, त्यामध्ये तो जिओलाइट बेड असा फिट केला, त्यामधून सेंटरला फिट केला. हा दिसतोय तो ब्राऊन कलरचा जिओलाइट बेड. त्या जिओलाइट बेड वर काय आहे, Na+ आयन्स. आता हे जे Na+ आयन्स आहे ते पाण्यामध्ये एक्सचेंज होणार आहे आणि पाण्यातले कॅटायन्स जिओलाइट बेड वर ऍडसॉर्ब होतील. म्हणजे एक सोडियम गेला तर त्या जागेवर कोणता येईल, कॅल्शियम मॅग्नेशियम. आता पहिल्यांदा जे आपण हार्ड वॉटर आहे ते फिलअप केलं टँक मध्ये. आता पास करायचं आपल्याला, या टँक मधून पाणी आता इकडे पास होऊ राहिलेले आहे. हार्ड वॉटर म्हणजे काय, त्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड आहे, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, मॅग्नेशियम बायकार्बोनेट, कॅल्शियम बायकार्बोनेट, असे वेगवेगळे आयन्स आहे. त्यामुळे पाण्याचे हार्डनेस वाढते, पाण्याचा हार्डनेस वाढतंय. परंतु ती आयन्सच एक्सचेंज केले तर हार्डनेस कमी होईल. मग आता इथे काय होते प्रोसेस, इथे हा जो जिओलाइट बेड आहे, ह्या जिओलाइट बेड मधून आता पाणी ट्रान्सफर होऊ राहिले, फिल्टर होऊ राहिलेलं आहे. फिल्टर होताना काय होतं, सोडियम आयन रिलीज होतात बेड पासून आणि त्याच्या जागेवर कॅल्शियम मॅग्नेशियम ऍडसॉर्ब होतात. आता हे कॅल्शियम ब्रेक झालेला आहे, Ca+2 आणि Cl- आहे. पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला माहिती आहे कोणताही सॉलिड कंपाऊंड असेल तर तो डिझॉल्व्ह होतो, आयनायझेशन होतं. अकॉर्डिंग टू आर्हेनियस थिअरी, फॉर्मेशन ऑफ आयन्स Ca+2 Cl-, Mg+2 SO4-2, formation of ions. Then water containing calcium and magnesium ions exchange by sodium ions which are held on zeolite bed. आता हा जो जिओलाइट बेड आहे त्यावरचा Na+ आयन वॉटर मध्ये गेले आणि वॉटर मधले Ca+2 आणि Mg+2 आयन्स ऍडसॉर्ब झाले जिओलाइट बेडवर. मग आता इथे जो सोडियम रिलीज झाला वॉटर मध्ये, दिस सोडियम आयन्स इज रिएक्ट विथ Cl- and SO4-2. Then it form NaCl and Na2SO4. Then this water is
कॅल्शियम अँड मॅग्नेशियम फ्री आयन्स. आता इथे कॅल्शियम मॅग्नेशियम आहे का खाली आलेल्या पाण्यामध्ये? आहे का? हॅलो, नो आर सर. ऑडिबल? आहे की इथे कॅल्शियम मॅग्नेशियम हो आहे सर. का? नो सर. नो सर. कॅल्शियम मॅग्नेशियम कुठे ऍडसॉर्ब सर. झाले? सो Zeolite बेडवर. this water is a soft Zeolite बेड. water. So ion exchange सर process एकदा is a वापस सांग exchange. डायग्राम. Yes, एक ion तर exchange वापस सांगा ना process. काय. Yes, नॉन पोरस म्हणजे काय असतं सर? नॉन पोरस. जे छोटे छोटे होल आहे त्याला आपण पोरस म्हणतो. पोरस, स्मॉल स्मॉल होल्स राहतात त्यामध्ये. देन सर एक तर वापस सांगा ना डायग्राम. जे आपण आता एक टँक घ्या, तुमच्याकडे आहे टँक. त्या टँकच्या सेंटरला काय करायचंय, आतमधून एक जिओलाइट बेड अटॅच करायचा आहे, जसं आपण फिल्टर करतो आपण तसं. आणि त्या फिल्टरवर, जिओलाइट बेडवर पाणी टाकायचंय. आपलं फिल्टर साधं फिल्टर असेल तर काय होईल, पाणी पाणी खाली जाईल आणि जे सॉलिड पार्टिकल्स असतील ते वर सेटल होतील. तसंच इथे पाणी वरून टाकल्यानंतर पाण्यामधले जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन्स होते ते बेडवर जाऊन बाइंड झाले, चिटकले आणि त्यावरचे सोडियम आयन्स पाण्यामध्ये आले. परंतु सोडियम आयन्स पाण्यामध्ये फक्त आले नाही, पाण्यामध्ये जी शिल्लक राहिलेले क्लोराईड आणि सल्फेट आयन्स आहे त्याच्या बरोबर रिॲक्ट झाले आणि NaCl आणि Na2SO4 फॉर्म झाला. मग जे आपल्याला खाली पाणी मिळणार आहे फिल्टर होऊन याच्या बेड मधून, कारण त्यावर काही पोर्स आहे, छोटे छोटे पोर्स आहे. जसं आपण कॅन्डल बघितली असेल तुम्ही फिल्टरवर, फिल्टरची कॅन्डल, त्या फिल्टरच्या कॅन्डलवर छोटे छोटे होल्स राहतात, पोर्स राहतात, छोटे छोटे पोर्स. त्यामधून पाणी ट्रान्सफर होतं, फिल्टर होतं. Then the Na plus ions present in the zeolite get exchanged with the cations present in water. The water coming out of this column is free from hardness causing ions but contains sodium salt in it. म्हणजे सोल्युशन मधला कॅल्शियम मॅग्नेशियम ऍडसॉर्ब झाले आणि आपल्याला जे वॉटर मिळणार आहे कम्स आउट ऑफ दिस कॉलम, कम आउट ऑफ दिस container or tank is free from calcium and magnesium ions. So see, consider JD for zeolite bed. आपण आता इथे JD कशासाठी घेणार आहे, हा जो JD आहे फॉर zeolite bed साठी, आणि त्यावर काय ऍडसॉर्ब झालेलं आहे, सोडियम. म्हणून आपण त्याला काय म्हणणार, Na2JD. हा Na2JD इज, यस तर तिथे Na2 म्हटलेलं आहे, म्हणजे त्या जिओलाइटच्या बेडवर 2 Na चे मॉलिक्युल आहे का? हा, नाही एका मॉलिक्युल तर भरपूर राहतात, पण आपण 2 दाखवलेले इथे, 2 आहे. आता काही ठिकाणी काही रिएक्शन मध्ये पी पण घेतलेला आहे इथे, परम्युटेट साठी पी. जिओलाइट और आपली प्रोसेस कोणती आहे, जिओलाइट और परम्युटेट प्रोसेस. आता इथे जेडी ऐवजी पी पण कन्सिडर केलेला आहे काही बुक मध्ये, काही बुक मध्ये जेडी आहे जिओलाइट बेड साठी. Na2JD. देन सी रिएक्शन, सर म्हणजे 1000ही सोडियम आयन्स असू शकतात किंवा 1,00,000ही सोडियम आयन्स असू शकतात त्यामध्ये, त्या टाईपवर सर पण डिपेंड NH जिओलाइट राहील का? बेडच्या. हा, दरवेळेस NH राहील का सोडियमच राहील का असं एक्सचेंज करताना? सोडियमच राहील ना. इथे आपण तयार केलेला आहे जिओलाइट बेड. हा जो जिओलाइट बेड आहे इथे काय आहे, Na2 दिलेला आहे ना, केमिकल फॉर्म्युला काय आहे, Na2. आता तू तुझ्या नावापुढे काय लिहितो त्यावर डिपेंड आहे ना.
पण तुझं नाव तर परमनंट राहणार ना. हो सर. ओके. आता इथे पाण्यामध्ये जे कॅल्शियम बायकार्बोनेट आहे. हॅलो सर. यस सर यस सर तुम्ही मागच्या लेक्चर मध्ये एक मिनिट. तर तुम्ही मागच्या लेक्चर मध्ये विचारलं होतं की जर बेरवडचे पार्टिकल सॅम्पल काय पार्टिकल काय होईल ते एक्सप्लेन करा ना. घेतोय, सांगतोय मी, पुढे सांगतोय. अजून आपलं रिपीट करू राहिलोय ना. कॅल्शियम बायकार्बोनेट प्लस Na2Zd. आता हे पाण्यामध्ये कॅल्शियम बायकार्बोनेट, सपोज तुम्ही जे पाणी फिल्टर करणार आहे त्या पाण्यामध्ये कॅल्शियम बायकार्बोनेट आहे डिझॉल्व्ह झालेली. आता ते डिझॉल्व्ह झालेलं पाणी या जिओलाइट बेड मधून ट्रान्सफर केलं, फिल्टर केलं, तर पाण्यामधले कॅल्शियम जिओलाइट बेडवर येतील आणि जिओलाइट बेडवरचे सोडियम बायकार्बोनेट बरोबर रिॲक्ट होतील टू फॉर्म CaZd प्लस ट्वाइस NaHCO3. Then second, suppose water contain magnesium bicarbonate dissolved in water. So this water filter out through sodium zeolite, that is a zeolite bed or permuted bed, to form MgZd, that is Mg ions exchange by sodium. कोणी एक्सचेंज केले? कॅल्शियमला कोणी एक्सचेंज केलंय? सोडियमनी. इथे पण मॅग्नेशियमला कोणी एक्सचेंज केलंय? सोडियमनी. देन हे जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन्स एक्सचेंज करता करता समजा 1,00,000 सोडियम आयन्स आहे. समजा सिंपल एक्झाम्पल, 9 सोडियम आयन्स जिओलाइटवर प्रेझेंट आहे. 9 सोडियम. पहिला कॅल्शियम आला, एक्सचेंज झाला. दुसरा मॅग्नेशियम आला, एक्सचेंज झाला. पुन्हा तिसरा कॅल्शियम एक्सचेंज झाला, मॅग्नेशियम एक्सचेंज झाला. असे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम टोटल 8 एक्सचेंज झाले. नंतर अजून एक कॅल्शियम आला, म्हणजे टोटल कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जिओलाइट बेडने किती केले एक्सचेंज? 9. आता अजून 10वा कॅल्शियम आला, तर एक्सचेंज होईल का? होईल का एक्सचेंज? आपल्याकडे जिओलाइट बेडवर किती होते शिल्लक? हॅलो हॅलो येतोय आवाज? बोला हॅलो, अरे ऑडिबल? बोला ना सर. येस येस सर. आपल्याकडे जिओलाइट बेडवर किती सोडियम प्रेझेंट होते? 9 ना. हो हम्म? सर. आता ते सर्वचे सर्व सर. एक्सचेंज झाले. सर्वचे सर्व एक्सचेंज झाले. एक्सचेंज कोणी केले? एक्सचेंज कॅल्शियम आणि मॅग्नेशियमनी. म्हणजे जोपर्यंत एक्सचेंज आपलं पाणी एक्सचेंज होत होतं तोपर्यंत आपल्याला कोणतं पाणी मिळत होतं? सॉफ्ट वॉटर का हार्ड वॉटर? हार्ड वॉटर. अरे Soft जे water. सॉफ्ट वॉटर. सॉफ्ट वॉटर जे फिल्टर होऊन येत होतं ते कोणतं वॉटर मिळायचं? सॉफ्ट वॉटर. सॉफ्ट वॉटर. परंतु जोपर्यंत एक्सचेंज होत होतं तोपर्यंत सॉफ्ट वॉटर मिळालं. नंतर काय झालं? सर्वचे सर्व सोडियम आयन एक्सचेंज झाले, तरी पण कॅल्शियम मॅग्नेशियमचे ऍडिशन चालूच आहे. तर आता काय होईल? जे पाणी फिल्टर होणार आहे ते पाणी कोणतं राहील? हार्ड वॉटर. हार्ड वॉटर आहे, हार्ड वॉटर. हार्ड वॉटर राहील. जसं तुम्ही बघा, तुमच्या घरी फिल्टर असेल तर तुम्ही काय म्हणतात? सुरुवातीला जोपर्यंत फिल्टर चांगला चालू आहे तोपर्यंत पाण्याची टेस्ट चांगली येते, म्हणजे तो वॉटर कोणतं राहतं? सॉफ्ट वॉटर. परंतु काही दिवसानंतर 2 ते 3 महिन्यानंतर पाण्याची टेस्ट चेंज होते. का चेंज होते? कारण त्या हार्ड वॉटर मध्ये कन्फ्युज होऊन जातं. का चेंज होते? कारण त्याची जी केमिकल्स आहे त्याची एक्सचेंज करण्याची कॅपॅसिटी काय झाली? 0 झाली. म्हणजे तो काय झाला? फिल्टर न्यूट्रल झाला. म्हणजे तो जो फंक्शन चालू आहे का आता? चालू आहे का त्याचं फंक्शन? नाही सर. त्याचं फंक्शन चालू नाहीये.
म्हणजे तो काय झाला, ऍक्टिव्ह आहे की इनऍक्टिव्ह? इनऍक्टिव्ह. इनऍक्टिव्ह. इनएक्टिव्ह. मग आता तुम्ही घरी काय करतात? फिल्टर जर पाणीची टेस्ट चेंज झाली, पुन्हा आपल्याला हार्ड वॉटर यायला लागलं, तर तुम्ही काय करतात घरी? सर फिल्टर नीट करतो आम्ही. कसं करतात? त्याच्यातले कॅन्डल चेंज करतो. ते कॅन्डल बदलून टाकतात ते. कॅन्डल चेंज करतात. ओके, कॅन्डल नवीन टाकतात ना? हो सर. हो Yes, सर. sir. क्लीन करतात. किंवा जर तुमच्याकडे कॅन्डल नसेलच तर तुम्ही काय करतात तात्पुरतं? गरम पाणी सर फिल्ट्रेशन बंद करून टाकतो, पाणीच नाही टाकत. ठीक आहे, मग तुम्ही खराब पाणी पितात. परंतु नाही, नाही, ठीक आहे, तुम्हाला तरी पण यूज करायचंय. काय करतात? वेळ Drop टेक्निक टाकतो, use sir. करतो, sir. हम्म? दुसरी टेक्निक युज करतो पाणी फिल्टर करायला. काय करतात? सर पाणी उकळून एकदम रुमालाने गाळून घेत. हा, ठीक आहे. म्हणजे तुम्ही पाणी उकळल्यानंतर गाळून घेतात. म्हणजे काय करतात? बॉइलिंग मेथड यूज करतात. म्हणजे बॉइलिंग मेथड मध्ये पण जे सोल्युबल इम्प्युरिटी आहे त्या रिमूव्ह होतात का बॉइलिंग मध्ये? जे क्लोराइड आणि सल्फाइड इम्प्युरिटी, नाही सर. बॉइलिंग मध्ये No, कोणते sir. इम्प्युरिटी रिमूव्ह होतात? इनसॉल्युबल. बॉइलिंग मध्ये कोणते इम्प्युरिटी रिमूव्ह होतात? तर बॉइलिंग मध्ये कोणते इम्प्युरिटी रिमूव्ह होतात? सल्युबल. अरे, बॉइलिंग मेथड बघितली ना आपण? कोणते इनसॉल्युबल. इम्प्युरिटी? इनसॉल्युबल. कार्बोनेटेड का नॉन कार्बोनेटेड? नॉन कार्बोनेटेड. टेम्पररी. टेम्पररी और कार्बोनेटेड इम्प्युरिटी. पण जर आपल्याला नॉन कार्बोनेटेड इम्प्युरिटी रिमूव्ह करायची आहे, काय करतात तुम्ही अजून घरी? अजून कोणती मेथड यूज करतात? तो फिल्टर काढतात, method. कॅन्डल काढतात आणि त्याला गरम पाण्यामध्ये वॉशिंग देतात, वॉश करतात ना, धुवून काढतात, पुन्हा यूज करतात. 4 ते 5 दिवस Yes. चालू शकतात असं म्हणतात ना. येस. किंवा मग याऐवजी आता आपल्याला इथे काय करायचं आहे, पुन्हा सोडियम आयन्स आणायचे. जिओलाइट बेडवरचे सर्वचे सर्व सोडियम आयन्स संपले, काय करणार मग? पुन्हा आणायचे आपल्याला सोडियम आयन त्यावर, तर तो ऍक्टिव्हेट होईल ना. ते बेड चेंज करून टाकायचं. म्हणजे आपल्याला बेड चेंज करायचं नाही, वॉशिंग द्यायची आपल्याला. म्हणजे आपल्याला सोडियम आयन्स जे जिओलाइट बेड वरचे संपलेले होते ते पुन्हा आणायचे आपल्याला जिओलाइट बेडवर. म्हणजे त्याला इनऍक्टिव्ह झालेला होता तो काय करायचा आपल्याला? ऍक्टिव्हेट करायचा आहे. ऍक्टिव्हेट करायचा. इनऍक्टिव्ह बेडला ऍक्टिव्हेट करायचं, म्हणजे तो पुन्हा काम चालू करेल त्याचं. सो during softening of water, all sodium ion exchange by adding brine solution. Wash with 10% sodium chloride brine solution. Brine, what is brine solution? Exam ला question विचारतात. What is brine solution? 10% sodium chloride is known as brine solution. आता वॉशिंग कशी द्यायची? आपण जसं पाण्याने वॉशिंग देतो तशी आपल्याला सोडियम क्लोराईडनी वॉशिंग द्यायची त्या बेडला. रिमूव्ह जिओलाइट बेड फ्रॉम टँक. टँक मधून तो जिओलाइट बेड बाहेर काढायचा, किंवा बाहेर न काढताही आपण वॉशिंग देऊ शकतो. इकडे डायग्राम बघा. आता काय केलंय, इकडे पाण्याचा पिंच कॉक स्टॉप केला आणि इकडून फक्त काय पाठवलं आपण? सोडियम क्लोराईड, 10% सोडियम क्लोराईड पास केलं. आता इथे जे दिसतंय सोडियम क्लोराईड, हा इकडे टॅप की क्लोज केली, बंद केला इकडचा हार्ड वॉटर पास करणे. आणि आता आपल्याला काय करायचं? पास सोडियम क्लोराईडचं 10% सोडियम क्लोराईड पास करायचं इथे या बेडवर. मग आता बेडवर पास केल्यानंतर काय होईल? CaZD इनऍक्टिव्ह. तो CaZD काय होता? इनऍक्टिव्ह झाला होता. तिथे आहे का सोडियम? सोडियम आहे की इथे? नाही, म्हणजे तो काय झाला? इनऍक्टिव्ह झाला. Then these inactive zeolite bed wash with NaCl, that is called as 10% NaCl brine solution.
टू फॉर्म Na2Zd. आता या जिओलाइट बेडवर Na आला की Na? हो सर. हो म्हणजे तो काय झाला पुन्हा ऍक्टिव्हेट झाला. म्हणजे इकडच्या ज्या डायग्राम मध्ये CaZd तयार झालेला होता इथे, हा Ca पुन्हा आपल्याला काढायचा आणि तिथे सोडियम आणायचा आहे. म्हणजे इनऍक्टिव्ह बेडला ऍक्टिव्हेट करण्यासाठी काय यूज करतात? NaCl2 म्हणजे ब्राईन सोल्युशन. NaCl, 10% Brine solution. NaCl, brine solution. Then second, MgZd wash with NaCl to form Na2Zd. पुन्हा इथे Na आला म्हणजे तो काय झाला? ऍक्टिव्हेट झाला. इनऍक्टिव्ह बेडचं कन्व्हर्जन ऍक्टिव्ह बेड मध्ये झालं. म्हणजे आपण पुन्हा पुन्हा वॉशिंग देऊन आपण रियूज करू शकतो. मग एक्झामला क्वेश्चन विचारतात, परम्युट्यूट इज रियूज बाय वॉशिंग विथ किंवा रिजनरेशन ऑफ परम्युट्यूट बाय युजिंग डॅश डॅश सोल्युशन. रिजनरेशन ऑफ परम्युट्यूट बाय युजिंग कसं करायचं असतं काय? त्या ब्राईन सोल्युशनचं त्या जिओलाइट बेडवर वॉशिंग कसं करायचं असतं? टाकून द्यायचं त्याच्यावर. म्हणजे 10% म्हणजे आता ते 1 मिनिट 100 ग्रॅम सोडियम क्लोराईड घ्यायचं आणि 1 लिटर मध्ये डिझॉल्व्ह करायचं. ते झालं आपलं 10% NaCl सोल्युशन. किती? 10% म्हणजे 100 ग्रॅम मीठ घ्यायचं आणि 1 लिटर पाण्यामध्ये डायल्यूट करायचं. ते झालं 10%. हो आणि सर. त्यांनी डायरेक्ट टाकायचं त्या बेडवर. हो परंतु आता आपल्याकडे जिओलाइट बेड यूज केले जात नाही. देन सी ऍक्च्युअल प्रोसेस. सर सर यस. आपण 1 लिटर वॉटर मध्ये 100 ग्रॅम जर मीठ टाकलं तर त्याचं व्हॉल्यूम कितीने वाढेल? व्हॉल्यूम किती वाढेल म्हणजे? म्हणजे आता कसं 1 लिटरच्या वर काहीतरी म्हणजे वाढेल ना पाणी. नाही 1 लिटर व्हॉल्यूम तयार करायचं. ते 1 लिटर व्हॉल्यूम तयार करायचं. हा. आवाज नाही येते सर. 1 मिनिट. तर आवाज येत नाहीये. अरे ऑडिबल आवाज येतोय का?
नाही सर नाही हो येत. सर. सर व्हिडिओचा येतोय आवाज सर. येत नाही. व्हिडिओचा नाही येतोय सर आवाज आवाज. नाही येत. तुमचा येतोय सर आवाज. एक मिनिट. सर आवाज नाही येत. एक मिनिट. One minute, wait. सर आवाज नाही येत. दिसतंय का? आवाज येतोय? नाही ना सर आवाज नाही येत. एक मिनिट. व्हिडिओचा नाही येतोय सर व्हिडिओचा. तुमचा येतोय सर आवाज. व्हिडिओ आवाज नाही येत सर. हॅलो, व्हिडिओ दिसतोय का? हो सर दिसतोय. ओके. आवाज येतोय? नाही सर आवाज नाही येत. नाही नाही सर आवाज नाही नाही. येते सर. येतोय का आवाज? हॅलो. नाही सर आवाज नाही येते. काहीच ओके. तुमचा माईक This म्यूट is permitted चालू राहू process. द्या, मग आवाज येईल. This is permitted process. Hot water transfer through this tube on permitted bed. This is the number of beds of sand and gravels. Consider this is zeolite bed. Consider this is zeolite bed. Transfer hard water on this zeolite bed. So see this is the pink color zeolite bed. Na2 Al2O Na2O Al2O Si2O8 X SiO2O. This is the zeolite bed. Transfer hard water through these zeolite bed
Then transfer हार्ड वॉटर, बघा इथे हार्ड वॉटर ट्रान्सफर केलंय. हार्ड वॉटर ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला जे पाण्यामधले कॅल्शियम मॅग्नेशियम आहे ते जिओलाइट बेड वरून ट्रान्सफर होताना जिओलाइट बेड मधला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ऍडसॉर्ब होतात जिओलाइट बेडवर आणि सोडियम आयन जिओलाइट बेडवरचे सोडियम आयन्स पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. CaCl2 and MgCl2 adsorb on zeolite bed, exchange on zeolite bed. These ions exchange by sodium which are already available on zeolite bed, Na2 exchange. Then C reaction, Na2Z means zeolite bed Zd is react with CaCl2 to form Zd plus NaCl. Another example, Na2Zd is react with MgCl2 to form MgZd plus NaCl. Then formation of these bed are inactive after continuous exchange. कंटिन्युअस एक्सचेंज करताना त्या जिओलाइट बेडवरचे सर्व सोडियम आयन्स एक्सचेंज झाले. तर आता आपल्याला पाण्यामध्ये एक्सचेंज करण्याची कॅपॅसिटी त्या जिओलाइट बेडची संपलेली आहे. मग आता जर आपल्याला कॅपॅसिटी पुन्हा वाढवायची असेल तर आपल्याला सोडियम क्लोराईडनी वॉशिंग द्यावं लागेल त्या बेडला. देन soft water remove from this end and at bottom side impurities are removed. Then this is the washing of zeolite bed by using sodium chloride. Exchange, आता पुन्हा आपल्याला सोडियम आयन काय करायचे, एक्सचेंज करायचे बाय this process is called as activation process. Activation of zeolite bed by using sodium chloride, 10% sodium chloride, that is called as brine solution. Brine solution ने आपण त्याला वॉशिंग दिली. बघा इथे calcium CaZe is react with NaCl, then Na2Zd plus CaCl2. ओके, समजली प्रोसेस ही? प्रोसेस समजली का? सर ही व्हिडिओ ग्रुप वर पाठवा ना. लिंक पाठवली ना, देतो मी. हा पाठवतो मी. So are you audible? Advantages. Next is the advantages. स्क्रीन नाही दिसत आहे. नाही दिसत? हो सर, नाही दिसत आहे. दिसते? नाही सर. नाही सर, दिसतच नाही स्क्रीन. तुम्ही शेअर नाही केली सर. स्क्रीन शेअर केलेली आहे ना. नाही दिसत सर. सर खरंच दिसत नाहीये. 1 minute. Are you visual?
दिसतंय का आता? हो सर हो दिसतोय सर दिसतोय सर. हो सर. Okay, advantages. It remove hardness up to 10 ppm. 10 ppm पर्यंतचा हार्डनेस रिमूव्ह करू शकतो. 10 ppm म्हणजे आपलं जे पाणी राहतं त्याची हार्डनेस 250 ते 300 पर्यंत हार्डनेस राहते. पण ही जी प्रोसेस यूज केली त्यापासून आपण फक्त 10 ppm हार्डनेसच रिमूव्ह करू शकतो. इट डज नॉट फॉर्म एनी प्रिसिपिटेट स्लज. स्लज म्हणजे काय? स्लज स्लज म्हणजे काय? हॅलो, स्लज सर म्हणजे हार्ड प्रेसिपिटेट ऑफ hard precipitate. Sludge means hard precipitate settle around the any metal, inside of metal, inside of utensil. Then the maintenance and operation is easy and does not require special skill. आता याला स्पेशल स्किलची गरज आहे का? आहे का? तुमच्या घरामध्ये फिल्टर आहे, ते मेकॅनिकला बोलाव कधी गरज पडते? आपल्याला जर कॅन्डल वॉश करायची असेल तर एक सिंपल आहे, हार्ड वॉटरची टॅप की क्लोज करायची, सोडियम क्लोराईडची टॅप की ओपन करायची. वॉशिंग झाल्यानंतर सोडियम क्लोराईडची टॅप की क्लोज करायची आणि हार्ड वॉटरची टॅप की ओपन करायची. म्हणजे 2 कॉक यूज करायचे फक्त आपल्याला. म्हणजे काही स्किल लागते का जास्त? स्किलची जास्त गरज आहे No, का? sir. रिक्वायर्स No, लेस sir. टाइम फॉर सॉफ्टनिंग. सॉफ्टनिंग साठी जास्त वेळ लागत नाही, कारण आपल्याला फक्त वरच्या बाजूने पाणी टाकायचं आहे आणि फिल्टर करायचं आहे. इक्विपमेंट आर कॉम्पॅक्ट अँड रिक्वायर लेस स्पेस. या इक्विपमेंटची काय गरज आहे? फक्त आपल्याला एक टँक पाहिजे, टँक मध्ये जिओलाइट बेड फिट करायचा आहे. म्हणजे जास्त इक्विपमेंटची गरज आहे का? केमिस्ट्री के लेक्चर. देन डिसएडवांटेजेस. हमारे वास्ते तो जिंदगी दो पूरा करती है. Disadvantages or limitations. It remove only hardness contributing cation but leaves sodium salt in it. Hence, it cannot be used in high pressure boiler. वो कैसे हाय प्रेशर बॉयलर असेल तर आपण ही प्रोसेस यूज करू शकत नाही. इट इज नॉट सुटेबल इफ द वॉटर इज टर्बिड. समजा टर्बिडिटी आहे पाण्यामध्ये, टर्बिडिटी म्हणजे गढूळ पाणी. तुम्ही बघा घरी जर आपल्या गढूळ पाणी आलं आणि ते फिल्टर केलं तर त्या फिल्टरने जे त्या कॅन्डलवर पोर्स आहे, छोटे छोटे होल आहे, ते ब्लॉक करून टाकतं. फाईन पार्टिकल्स, कॉलायडल पार्टिकल काय करतात? त्या फिल्टर मधून ट्रान्सफर होतात आणि ते छोटे छोटे पोर्स ब्लॉक करून टाकतात. म्हणजे आपली जी जिओलाइट बेड आहे तो काय होईल? त्याचे सर्व जे पोर्स आहे ते ब्लॉक होऊन जातील. म्हणजे तो आपल्याला यूज करता येईल का? जिओलाइट बेड वरची सर्वचे सर्व जे पोर्स आहे ते ब्लॉक झाले तर आपल्याला ते यूज करता येणार नाही. Then second, ion exchange or ionization or demineralization process. Demineralization means सर्वचे सर्व जेवढे मिनरल्स आहे तेवढे रिमूव्ह करायचे. Then the ion exchange process percolate water through spherical porous bed resin material. Then ion exchange resin are of 2 types. First is the cation exchange resin and second one is anion exchange resin. See, this is diagram structure of ion exchange method. This structure contain 2 container. This is first container and this is second container. This container called as cation exchanger and this container called as
anion exchanger? Because this cation exchanger contain cation exchange region. This anion exchanger contain anion exchange region. This cation exchange region means cation exchange region only exchange cations. Water containing cations exchange by cation exchange region, and anion exchange region only exchange. anion exchange region काय exchange करणार? Only exchange. anion exchange region only exchange anion. Anion means anion. What is anion? What is anion? anion म्हणजे काय? हॅलो, इलेक्ट्रिकली निगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज स्पीसीजला आपण anion म्हणतो. कॅटायन पॉझिटिव्ह चार्ज स्पीसीज कॉल्ड एज कॅटायन. Positive charge species called as cation and negative charge species called as anion. आता आपल्याला इथे एका एक्सचेंजर मध्ये कॅटायन एक्सचेंज करायचे आणि एका एक्सचेंजर मध्ये anion एक्सचेंज करायचे. म्हणजे दोन्हीचे दोन्ही कॅटायन आणि anion एक्सचेंज झाले तर आपल्याला जे वॉटर मिळणार आहे ते कोणतं मिळणार आहे? सॉफ्ट वॉटर मिळेल का हार्ड वॉटर? कोणतं वॉटर मिळणार आहे सर्व प्रोसेस झाल्यानंतर? सॉफ्ट वॉटर मिळणार आहे. आपण ही सर्व प्रोसेस कशासाठी करतोय? सॉफ्ट वॉटर करण्यासाठी. हार्ड वॉटरचं कन्व्हर्जन सॉफ्ट मध्ये करायचंय. मग आता बघा इथे सॉफ्ट वॉटर हार्ड वॉटर आहे. सुरुवातीला हार्ड वॉटर मध्ये काय आहे? कॅल्शियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईड किंवा मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड असे वेगवेगळे आयन्स डिझॉल्व्ह झालेले समजा पाण्यामध्ये. आता कॅटायन एक्सचेंज रिजन वर काय आहे? ऍडसॉर्ब झालेले सुरुवातीला काय इथे कॅटायन एक्सचेंज रिजन वर काय आहे? कोणते आयन्स आहे? कॅटायन एक्सचेंज रिजन वर कोणते आयन्स आहे? कोणते आयन्स? हायड्रोजन आयन. anion एक्सचेंज रिजन वर कोणते आयन्स आहे? हायड्रॉक्साईड येते OH. OH मायनस आयन. जे कॅटायन एक्सचेंज रिजन वरचे H+ आयन आहे ते पाण्यामध्ये जातील आणि पाण्यामधले कोणते आयन्स ऍडसॉर्ब होतील? ते याचे काय म्हणतात Ca आणि Ca+2 आणि Na+, म्हणजे कॅटायन्स ऍडसॉर्ब होतील. तसंच इकडे पण काय प्रोसेस होणार आहे? पाण्यामधले आता जे पाणी खाली आलं आपल्याला ते कोणतं पाणी राहणार आहे? हे इकडे कॅटायन एक्सचेंजर मध्ये, इकडे कॅटायन एक्सचेंजर मध्ये येणार जे पाणी आहे ते कोणतं राहणार आहे? कॅटायन फ्री वॉटर राहणार आहे. कोणतं? कॅटायन फ्री. कॅटायन फ्री वॉटर. कॅटायन फ्री वॉटर ट्रान्सफर इन anion एक्सचेंजर. आता हे anion एक्सचेंजर मध्ये पाठवलं ते पाणी. कुठे आलं? anion एक्सचेंजर मध्ये. या पाण्यामध्ये काय आता इथे सध्या कॅटायन्सचे का anion आहे? anion काय आहे. anion आहे. anion. आता हे पाण्यामधले anions एक्सचेंज होतील आणि पाण्यामध्ये काय येईल? पाण्यामध्ये काय येईल? पाण्यामध्ये काय येईल? H2O. OH मायनस. OH मायनस आणि SO4-2 आणि Cl- कुठे ऍडसॉर्ब होतील? anion एक्सचेंजर वर, anion एक्सचेंज रिजन वर. म्हणजे पाण्यामध्ये इकडे कॅटायन एक्सचेंजरने काय रिलीज केलं पाण्यामध्ये? पाण्यामध्ये काय रिलीज केलं? Ca4. H+.
काय रिलीज झालं इकडे कॅटायन एक्सचेंजर मध्ये काय रिमूव्ह झालं कॅटायन एक्सचेंज रेजिम पासून हायड्रोजन H+ आयन आणि इकडे काय रिलीज झालं OH- आयन H+ आणि OH- मध्ये काय फॉर्म झाला H2O म्हणजे आपल्याकडे जे पाणी आलं आता इकडे खाली डिमिनरलाइज वॉटर किंवा डिआयोनाइज वॉटर त्यामध्ये कॅटायन्स किंवा एनायन्स आहे का आता नाही सर. कॅटायन फ्री नाही. एनायन फ्री वॉटर मिळालं आपल्याला दॅट इज कॉल्ड एज demineralization process or deionization process or ion exchange process समजली का सर ऐका. Yes. हॅलो. हा तर म्हणजे ते COSO4 होतं आणि JNCl होतं ते हायड्रोजनच्या याच्यात गेलं तेव्हा मग ते C आणि Na कट होऊन गेले मग फक्त उरलं SO4 आणि Cl आणि जेव्हा त्यानंच्या एक्सचेंजर मध्ये जातं तेव्हा ते ते anion SO4 exchange केलं हा ते म्हणजे ते OH ची मायनस झालं मग उरलं काय मग त्याच्याशी हे झालं ना एक्सचेंज. इकडे OH- जे आयन एक्सचेंज झाला ना आणि पहिल्या एक्सचेंजर मध्ये कोणाविरुद्ध काय एक्सचेंज झाला H+ आणि H+ प्लस OH- आयन काय फॉर्म होतो H+ प्लस OH- आयन काय तयार होईल HO होईल ना सर 2 H आहे H2O आणि एक H2O वॉटर तयार होतं ना सर पण हो, त्या सर. या साईडला ऐका ना या साईडला 2 H आहे आणि तिकडं OH आहे मग प्लस H आणि मायनस H कॅन्सल होईल ना म्हणजे सिंगल OHच राहील ना. प्लस H आणि मायनस मायनस H OH मायनस OH येतो हा ना मग तेच ना मग मायनस OH आहे ना मग इकडचं मायनस OH चा H आणि H+ मधलं 2 H मग 2 H पैकी एक H कॅन्सल होईल ना मग फक्त H आणि OH उरेल ना. नाही नाही तो ब्रेक नाही होत तो OH- एक स्पेसिज आहे वेगळी स्पेसिज आहे आणि H+ वेगळी आहे दोन्हींची ऍडिशन होते सी रिॲक्शन बघू रिजिनला आपण काय म्हटलो R हा जो पहिला आहे कॅटायन एक्सचेंज रिजिन त्यावर काय दोन हायड्रोजन ऍडसॉर्ब झालेले म्हणून त्याला आपण H2R म्हटलो H2R हो आता पाण्यामध्ये Na+ आयन येते Cl- पण आहे पण Cl- एक्सचेंज होतील का कॅटायन एक्सचेंज रिजनला होतील का इथे Cl- तसेच खाली Cl- येतील एक्सचेंज काय होणार आहे Na+ टू फॉर्म Na2R प्लस ट्वाइस H+ रिलीज काय झाला H+ झाला रिलीज अजून दुसरा Mg+2 रिलीज झाला हायड्रोजन आयन म्हणजे पाण्यामध्ये काय शिल्लक राहिला आता इथे खाली फिल्टर होऊन आल्यानंतर SO4-2 and Cl- आला SO4-2 and Cl- आयन देन आणि मग 2H चं काय सर सांगतोय ना H चं काय होतंय देन आता इकडे आला anion एक्सचेंजर मध्ये काय आहे ROH ट्वाइस हा रिजिनचा R आणि OH चा OH आता तिथे काय एक्सचेंज करणार तो anion एक्सचेंज रिजिन ओनली एक्सचेंज anion टू फॉर्म RCl2 रिलीज काय झाला OH- सेकंड रिॲक्शन ROH ट्वाइस बायकार्बोनेट समजा पाण्यामध्ये बायकार्बोनेट आहे तिथे OH- रिलीज झाला बायकार्बोनेट ऍडसॉर्ब झाला म्हणजे कॅटायन एक्सचेंजर मध्ये कॅटायन्स एक्सचेंज होतात anion एक्सचेंजर मध्ये anion एक्सचेंज होतात आता जी रिलीज झालेली हायड्रोजन आणि OH- आयन त्यांचं काय होतं बघा समजा हे SO4 सल्फेट आयन पण प्रेझेंट आहे ते पण रिलीज झाला देन water containing H+ ion react with OH- ion to form H2O आता ही जी रिॲक्शन होतानी कंबाईन होतात दोघं
रिॲक्ट होतात एकमेकाशी. बॉन्डिंग कोणामध्ये होत असते? सेम मॉलिक्यूल मध्ये बॉन्डिंग नाही होत. बॉन्डिंग कोणामध्ये होते? ऑपोजिट स्पीसीज मध्ये बॉन्डिंग होते. मग आता इथे बॉन्डिंग कोणामध्ये होणार आहे? H+ आणि OH- मध्ये बॉन्डिंग होते आणि वॉटर मॉलिक्यूल तयार होतो, फॉर्मेशन ऑफ H2O. आता एक स्टुडंट बोलला तो कॅन्सल व्हायला पाहिजे, H+ आणि OH-. हा जो मायनस चार्ज OH वर, तो फक्त हायड्रोजनचा चार्ज नाहीये. कोणाचा चार्ज येतो? कोणाचा चार्ज आहे? फक्त हायड्रोजनचा चार्ज नाही तो मायनस. तो चार्ज आहे पूर्ण O आणि H चा आहे. O आणि H चा चार्ज येतो. समजलं? म्हणून ते एकत्र येतात. सो आपल्याला जे इथे सर्वचे सर्व हायड्रोजन रिलीज झाले, सर्वचे सर्व OH- रिलीज झाले, म्हणजे बेड काय होईल? ऍक्टिव्ह राहील का तो? ऍक्टिव्ह राहील का तो? कॅटायन एक्सचेंज रिजिन समजा सर्वचे सर्व हायड्रोजन रिमूव्ह झाले, तरी पण आपण वॉटर फिल्टर करतोय, पाणी फिल्टर करतोय, तर त्या पाण्यामधला H+ आयन्स नाहीये, तर आपल्याला पाणी कसं मिळेल खाली पुन्हा? हार्ड वॉटर मिळेल का सॉफ्ट वॉटर? बेड झालेला आहे आता इनऍक्टिव्ह, पाणी कसं मिळेल? हार्ड वॉटर. हार्ड वॉटर मिळेल. म्हणजे आपला बेड काय झालेला आहे? इनऍक्टिव्ह झालेला आहे. आपण इनऍक्टिव्ह कशावरून ठरवतो? कसा झाला इनऍक्टिव्ह? ज्यावेळेस पाण्याची टेस्ट चेंज होईल त्यावेळेस आपण काय म्हणतो? फिल्टर काम नाही करू राहिलेलं. फिल्टर काम नाही करत म्हणजे पाणीची टेस्ट चेंज झाली, पाणी खराब यायला लागलेलं आहे. मग आपण काय करणार? वॉशिंग. Then regeneration of cation exchange region by using HCl, dilute hydrochloric acid. Then when capacity of region is finished or inactive, then stop water purification and add dilute HCl in cation exchanger. तुम्ही काय करणार? इनऍक्टिव्ह झाला, त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी कशाने वॉशिंग देणार आहे? कशाने द्यायची वॉशिंग? डायल्यूट HCl ने. जसं आपण जिओलाइट बेडला कशाने वॉशिंग देत होतो? जिओलाइट बेडला कशाने वॉशिंग देत होतो? ब्राइन सोल्यूशन. ब्राइन सोल्यूशन. ब्राइन सोल्यूशन. देन सी रिएक्शन इनऍक्टिव्ह रेजिन. हा जो इनऍक्टिव्ह कोणता आहे? कॅटायन एक्सचेंज रेजिन आहे का ऍनायन एक्सचेंज? कॅटायन एक्सचेंज रिजन आहे. हा, cation exchange region, inactive cation exchange region wash with dilute HCl to regeneration of cation exchange region. आले तिथे पुन्हा हायड्रोजन आले की ते एरोच्या जागी दिसतंय? दोन आहे. इथे हायड्रोजन आलाय पुन्हा. हो, म्हणजेच काय झाला? तो ऍक्टिव्ह आहे का आता इनऍक्टिव्ह? पुन्हा ऍक्टिव्ह झाला ना आता वापस. ऍक्टिव्ह झाला. तसाच कॅल्शियम ऍडसॉर्ब झाल्यामुळे तो इनऍक्टिव्ह झालेला होता, म्हणून आपण त्याला पुन्हा वॉशिंग दिली HCl ची टू फॉर्म ऍक्टिव्हेट रिजनरेशन ऑफ रेजिन. सी anion exchange region wash with dilute NaOH. आता आपल्याला इथे काय पाहिजे नव्हतं? इथे सर्व ह्या रेजिन वर काय आहे? Cl आला, SiO3 आला, इथे SO4 आला, एकही शिल्लक नाही राहिला OH- आयन. म्हणजे तो काय झाला? ऍक्टिव्ह का इनऍक्टिव्ह? इनऍक्टिव्ह. त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी कशाने वॉशिंग द्यायची आहे? NaOH ने. NaOH ने. बघा डायग्राम मध्ये. डायग्राम cation exchange region wash with this dilute HCl. हा पिंच कॉक स्टॉप करायचा, प्रोसेस स्टॉप करायची आहे फिल्ट्रेशनची, आणि त्यामध्ये डायल्यूट HCl पास करायचं. cation एक्सचेंजर मध्ये, anion एक्सचेंजर मध्ये डायल्यूट NaOH पास करायचं आहे. इथे OH- आयन येतील, इकडे H+ आयन येतील, आणि नंतर त्याला पाण्याने वॉश करून आपण पुन्हा
रियूज करू शकतो. म्हणजे दिस इज द कॅटायन एक्सचेंज रिजिन प्रोसेस इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ऍक्टिव्हेशन इनऍक्टिव्हेशन, ऍक्टिव्हेशन इनऍक्टिव्हेशन. सो सी रिॲक्शन समजले का? एक्झाम तुम्हाला Sir, ऐका एक्झामला ना. तुम्हाला ही रिॲक्शन मला रिॲक्शन डिझाईन समजली, पण जे प्रोसेस आहे ना त्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे. काय? जेव्हा ते कॅटॅन एक्सचेंजर वरनं जातं ना तर H प्लस सोबत ते एक मिनिट डायग्राम काढा ना सर. घेतले. हा, आता जेव्हा ते CaSO4 आहे ना आणि NaCl आहे, तर समजा आपण NaCl धरलं तर ते H प्लस NaCl सोबत रिॲक्ट होतं, बरोबर, म्हणजे एक्सचेंज होतं. मग जेव्हा Cl मायनस खाली होतं, हा आला खाली. हा, नंतर मग ते Cl या अनियन एक्सचेंजर मध्ये जातं. मग ते Cl मायनस कोणासोबत होतं? OH तिथं तर खाली मग राहतं काय मग ते? OH बाहेर निघतो आणि त्या जागेवर कोण येतो? Cl येतो. समजलं का? आणि मग H प्लस सर H प्लस इकडे निघालेला होता ना बाहेर. इथे डायग्राम मध्ये H प्लस नाही दाखवलेला. इथे H प्लस पण आलेला आहे ना. इथे डायग्राम मध्ये H प्लस नाही दाखवला. डायग्राम मध्ये नाही दाखवला H प्लस, पण तिथे H प्लस आहे. तो रिलीज झाला. ते कन्फ्युजन त्यामुळे झालं तुझं. जो रिलीज झालेला H प्लस आहे तो इथे कॅटॅन एक्सचेंजर मधून ऍनायन एक्सचेंजर मध्ये जातो, पण तो ऍडसॉर्ब होत नाही. आता इथे पुन्हा OH रिलीज झाले आणि OH आणि H प्लस मध्ये रिॲक्शन होऊन तो H2O तयार झाला. देन आता कळालं सर. advantages of deionization or ion exchange process. Zero hardness of water is obtained. Zero hardness म्हणजे कोणता वॉटर? Zero hardness. सॉफ्ट वॉटर. Soft water is सॉफ्ट obtained. वॉटर. Small space occupy for equipment. काय इक्विपमेंट साठी? काय तुम्ही जर घरामध्ये फिल्टर यूज करतात त्यासाठी जास्त जागा लागते का? नाही. तसंच हे दोन सिलेंडर आहे. दोन सिलेंडर मधून पाणी ट्रान्सफर केलं जातं आणि त्या दोन सिलेंडर मध्ये एक रिजिन ठेवलेला आहे. एका सिलेंडर मध्ये कॅटायन एक्सचेंजर आहे, कॅटायन एक्सचेंज रिजिन, आणि दुसऱ्या सिलेंडर मध्ये ऍनायन एक्सचेंज रिजिन. त्या रिजिन मधून पाणी आपल्याला फक्त ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजे इकडे एक ट्यूब जोडलेली आहे, दुसऱ्या बाजूला दुसरी एक ट्यूब जोडलेली आहे आणि दोन एक्सचेंजर एका ट्यूबनी कनेक्ट केलेले. म्हणजे इकडून पाणी पास केलं तर दुसऱ्या एंडनी रिमूव्ह होतं. इकडचे एक एंडनी ट्रान्सफर केलं तर दुसऱ्या एंडनी जे पाणी निघणार ते आपल्याला सॉफ्ट वॉटर मिळेल. आणि ज्यावेळेस हे स्टॉप होईल, ऍक्टिव्हेशन म्हणजे आयोनायझेशन प्रोसेस स्टॉप होईल, म्हणजे तो इनऍक्टिव्ह होईल बेड, त्यावेळेस त्याला वॉशिंग द्यायची आहे. देन दिस प्रोसेस कॅन बी यूज फॉर हायली ऍसिडिक और बेसिक वॉटर. ही प्रोसेस आपण जास्त ऍसिडिक किंवा जास्त बेसिक पाण्यामध्ये यूज करू शकतो, पण जी जिओलाइट प्रोसेस ती आपण यूज करू शकत नाही. देन लिमिटेशन, दिस मेथड कॅन नॉट यूज फॉर लार्ज स्केल. इनिशियल इन्व्हेस्टमेंट इज हाय. इनिशियल इन्व्हेस्टमेंट ही याची जास्त आहे. जास्त म्हणजे 15 ते 20 हजार रुपये लागू शकतात. कॉलायडल इम्प्युरिटी कंटेनिंग वॉटर नॉट यूज. कॉलायडल इम्प्युरिटी असलेलं वॉटर आपण जिओलाइट मध्ये पण यूज नाही करू शकत आणि कोणत्याच फिल्टर मध्ये यूज करू शकत नाही. कॉलायडल इम्प्युरिटी म्हणजे काय होतं, त्याने बारीक बारीक फाईन पार्टिकल्स राहतात ते ब्लॉक करून टाकतात. जे पोर्स, छोटे छोटे होल राहतात ना फिल्टरला, त्याचे पोर्स ब्लॉक केलं म्हणजे त्याची फिल्टरिंग कॅपॅसिटी काय होते, डाऊन होते. पण आपल्याला तो फिल्टर आहे तो फिल्टर झाला पाहिजे ना. देन नेक्स्ट इज द सोडा लाईम प्रोसेस. हे दोन प्रोसेस समजले. थर्ड प्रोसेस इज सोडा लाईम प्रोसेस. तर यस, तुम्ही जे बोलले आता फिल्टर मध्ये आपण कोणती पण प्रोसेस वापरू शकतो,
पण जेव्हा ती जिओलाइट प्रोसेस आणि जे आपण आता जी शिकलो तिचं त्या दोघांपैकी आपल्या घराच्या फिल्टर मध्ये कोणती वापरली जाते? ही टेक्निक नाही यूज केली जात. ते आपले घरचे फिल्टर राहतात ते कोणते आहे UV प्लस RO रिव्हर्स ऑस्मोसिस आहे. ते प्रेशरवर क्रिएट केले जातात, त्यामध्ये आयन्स एक्सचेंज करतात. त्यामध्ये एक तुम्ही ही जी कॅन्डल्स आहे या कॅन्डल्स व्यतिरिक्त एक कॅन्डल आडवी फिल्टर मध्ये टाकलेली ती बघितली असेल तुम्ही. हो. त्यामध्ये ते कोॲग्युलंट ऍड केलेले कोॲग्युलंट. ही मेथड यूज नाही केली जाते, ते कोॲग्युलंट ऍड करतात आणि ते कोॲग्युलंट ऍड करून ते फिल्टर केले जातात. आपला जो पण या दोघांची candle प्रोसेस सेमच आहे ना? या दोन प्रोसेस कुठे सेम? नाही म्हणजे आता या Hello? दोघां प्रोसेस मध्ये कसं वॉटर पहिले हार्ड वॉटर जात होतं त्या पर्टिक्युलर याच्या मधनं, नंतर मग ते सॉफ्ट वॉटर कन्वर्ट होत होतं. मग याच्यामध्ये पण तेच होतं ना आपल्या फिल्टर मध्ये, फक्त तिथं UV चं ते कोॲग्युलेशन होतं. कोॲग्युलेशन होतं. आता इथे काय आहे, जिओलाइट प्रोसेस मध्ये इथे काय पाण्यामध्ये येतो, NaCl येतो आणि Na2SO4 येतो पाण्यामध्ये. म्हणजेच कोणतं पाणी येतं, सॉफ्ट वॉटर मिळतं आपल्याला, परंतु ते कोणतं सोडियम साल्ट भेटतं. कोणते सोडियम भेटतात त्या पाण्यामध्ये? सोडियम. परंतु जे आपण आयन एक्सचेंज प्रोसेस पाहिली त्यामध्ये सोडियम भेटतात, कोणते आयन्स येतात का खाली? नाही, कोणतेच येत नाही. हा एक चेंजेस आहे दोन्ही प्रोसेस मध्ये. इकडे म्हणून या प्रोसेसला आपण काय म्हटलं, डिआयोनायझेशन प्रोसेस. डिआयोनाइज वॉटर, जे पाणी मिळतं आपल्याला ते कोणतं मिळतं? डिआयोनाइज वॉटर, म्हणजे कोणतेही आयन्स नसलेलं वॉटर मिळतं. पण जिओलाइट प्रोसेस मध्ये आपल्याला सोडियम आयन्स असलेलं पाणी मिळतं. ओके. Next is soda lime process. In this process, lime, formula of lime CaOH twice and soda Na2CO3. soda म्हणजे सोडियम कार्बोनेट. काय आहे? 3 वाजले सर, 3. हा, मग 3 वाजता काय आहे? ठीक आहे. सो यू कॅन लिव्ह नाउ. ओके. 1 minute, वेट 1 minute. तर इतके कॉन्सेप्ट क्लिअर झाले, आता पुढचं नाही समजणार. नाही, मी कुठे घेणार नाही ना, मी आता स्टॉप करतोय. सर किती टॉपिक बाकी आहे अजून? सर आज असाइनमेंट पाठवाल का तुम्ही? आज बघतो, मी पाठवतो. असाइनमेंटची PT होऊ द्या, मी पाठवतो तुम्हाला असाइनमेंट. ओके सर. तर आपलं एक असाइनमेंट झालंय ना, ते प्रॅक्टिकल पहिल्यांदा फर्स्ट असाइनमेंट झालंय ना आपलं. प्रॅक्टिकल अपलोड करून द्या. हो केले सर प्रॅक्टिकल अपलोड. 6 नंबरचं का सर? नाही 5 पर्यंतचे. 6 नंबरचं का? नाही 5 1 to 5 केले सर ते. यू कॅन लिव्ह नाउ.